डॉक्टर सुरेश खाडे यांचा मिरजेतून विजयाचा चौकार, सांगली जिल्ह्यातून पाचव्यांदा आमदार। डॉक्टर सुरेश खाडे हे सांगली जिल्ह्यातून पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत। तर मिरज विधानसभा मतदारसंघातून सुरेश खाडे यांनी आपल्या विजयाचा चौकार लगावला आहे। महायुतीचे डॉक्टर सुरेश खाडे यांना 1,29,766 इतकी मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांना 84,571 इतकी मते मिळाली आहेत, तर नोटाला 1,350 इतकी मते पडली आहेत। डॉक्टर सुरेश खाडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांचा 45,195 इतक्या मतांनी पराभव केला आहे। मिरज विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी भाजपाचे उमेदवार सुरेश खाडे यांना विजयी घोषित केलं। प्रत्येक फेरीत मताधिक्य वाढत गेल्याने मतमोजणी केंद्राबाहेर व खाडे यांच्या कार्यालयासमोर महायुती कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला। यावेळी 11% जादा मतदानामुळे बाजी कोण मारणार, कमळ की मशाल याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती। मात्र मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून खाडे यांनी आघाडी घेत सलग चौथ्यांदा विजय मिळवण्याचा विक्रम केला। यावेळी शहर व ग्रामीण भागात उत्स्फूर्त मतदान झाले होते। मिरजेतील 3,47,000 मतदारांपैकी 2,27,189 मतदारांनी 66.7% मतदान केले। गतवेळेस 55.17% मतदान झालं होतं। यंदा 11% जास्त मतदानाचा फायदा खाडे यांना झाल्याचे निकालात स्पष्ट झाले। महायुतीचे उमेदवार पालकमंत्री सुरेश खाडे व महाआघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्या 14 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। यातील वंचित आघाडीचे विज्ञान माने यांना 5,500 मते मिळाली। मिरजेत निवडणुकीदरम्यान भाजप व शिवसेनेत जोरदार टक्कर असल्याचं वातावरण होतं। मात्र एकतर्फी निकालामुळे महाआघाडी समर्थकांची निराशा झाली। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।